हॅलो. तर तुम्हाला माहिती आहे का, दरवर्षी 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो. तर आता या हिंदी दिवसच्या निमित्ताने मी ह्या वर्षी वाचलेली 3 हिंदी नॉवेल्स तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी कुठलंही साहित्य असू दे, मग ते कुठल्याही प्रांतातलं असू दे, कुठल्याही भाषेतलं असू दे, ते जर उत्तम असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतंच. तर आता पहिलं जे नॉवेल आहे जे मी वाचले ते आहे गोदान, मुंशी प्रेमचंद यांचं. तर जवळजवळ 1936मध्ये लिहिलेलं हे नॉवेल मी आता 2025मध्ये वाचते आणि तरीसुद्धा ते तितकंच थोडंफार रेलेवंट वाटतं. आणि त्यावेळेसच्या सोशिओ इकॉनॉमिक पद्धतीवरती, परिस्थितीवरती भाष्य करणारं हे नॉवेल आहे. आणि इतकं सुंदर लिहिलं आहे त्यांनी की मुंशी प्रेमचंद यांच्या लिखाणाची ताकद काय आहे हे त्या नॉवेलमधनं समजतं. त्यानंतर दुसरं जे नॉवेल आहे जे मी वाचले, त्यासाठी मला क्रेडिट हे इंस्टाग्रामलाच द्यावं लागेल, कारण इंस्टाग्रामने हे पुस्तक इतकं पुश केलं ह्या वर्षी की डेफिनेटली ते तुम्हाला ऑलरेडी माहितीसुद्धा असेल. तर ते आहे गुनाहो के देवता. तर सुधा आणि चंदरची ही इनएक्सप्रेसिव्ह लव्ह स्टोरी आणि अतिशय सुंदर लव्ह स्टोरी आहे जी धर्मवीर भारती यांनी लिहिली आहे, गुनाहो के देवता. आणि तिसरं जे पुस्तक आहे ते आहे दीवार में एक खिडकी रहती थी. विनोद कुमार शुक्ल यांची ही पुस्तक आहे आणि अतिशय म्हणजे इतकं सुंदर पुस्तक मी आज तागायत वाचलेलं नाही आहे की जे मॅजिकल रिअलिझमवरती बेस आहे. म्हणजे रघुवर प्रसाद, सोनसी आणि त्यांचा हत्ती, तर या तिघांची जी काही एकत्र गुंफण केलेली आहे आणि इतकं सुंदर ते पुस्तक लिहिलेलं आहे ना की इट्स लाईक म्हणजे ते शब्दात सांगता न येण्यासारखा तो एक्सपिरियन्स आहे ते पुस्तक वाचल्यानंतर. तर ही झाली मी 3 ह्या वर्षीची वाचलेली वाचलेलं हिंदी साहित्य. आणि मला असं वाटतं की ह्या पुस्तकांनी आता माझं हिंदी साहित्याकडची उत्सुकता वाढवलेली आहे आणि हिंदी साहित्याचं जे दार आहे ते उघडलेलं आहे. तर तुम्हीही सुद्धा जर का एखादं पुस्तक वाचलं असेल किंवा एखादं नॉवेल वाचलं असेल हिंदीमधलं, तर नक्की माझ्याबरोबर कमेंटमध्ये शेअर करा आणि मला आवडेल तुम्हीही काही हिंदी नॉवेल जे काही वाचताय ते ऐकायला. थँक्यू.